रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल जो की मी डेमो मध्ये दाखवणार आहे इंट्रो झाल्यावर, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। तर विषय कसा आहे माहिती आहे का, जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागतंच। तर व्हिडिओ पूर्ण नाही बघितला की विषय कसा होतो, थोडा वेगळा इकडे तिकडे, तुम्ही आपल्यालाच नाव लावताय की भाई व्हिडिओ चुकला असेल तसं। व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं समजतंय। आणि व्हिडिओसाठी लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। टेलिग्राम चॅनलचं नाव DS क्रिएशन YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करते, तुम्हाला सगळं आपलं मटेरियल आणि जे काय आपण ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो ते ऍप्स तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातात। त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, ठीक आहे। आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू। तर चला जरा व्हिडिओ निघाला होता, या व्हिडिओला आपण सुरू करू। तर चला व्हिडिओला सुरू करूया। त्याच्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला एक लाईक करून आपल्या व्हिडिओची एक म्हणजे कसा विषय जरा इमेज वाटली आपली विषय, ओके। त्यामुळे जरा समजून घ्या, लाईक सबस्क्राईब करत चला आणि एक कमेंट छोटीशी विषय करून टाकायची, ठीक आहे। त्यामुळे कमेंट नक्की करा व्हिडिओला, ठीक आहे। त्याचा व्हिडिओ सॉल्व्ह करूया। आ रहा हूं जोश में और एक जाम मेरे साथी, मैं अभी हूं होश में, आ रहा हूं जोश में और एक जाम मेरे साथी, मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुमच्याजवळ हे दोन ॲप असणं अगदी गरजेचं आहे, ठीक आहे। एक आहे ते सुपर VPN आणि एक आहे ते CapCut, ठीक आहे। आणि तुम्हाला VPN कनेक्ट करून घ्यावं लागतं आणि हे VPN तुम्हाला भेटतं आपल्या प्ले स्टोअरवरती। आता मी कनेक्ट केलं, तुम्ही इथं बघू शकता, ओके। काही विषय नाही त्या बघू वगैरे, विषय हार्ड आहे। तर तुम्हाला हे ॲप भेटतं प्ले स्टोअरवरती जायचं, सर्च करायचं सुपर VPN घ्यायचं आणि कनेक्ट करायचं, ठीक आहे। त्यानंतर हे CapCut हे तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटणार नाही, तुम्हाला जायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनलवरती आणि ते तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्हाला हे पिनड मेसेजमध्ये भेटतंय, त्यामुळे पिनड मेसेज चेक करायचे, ठीक आहे। येत नसेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा फक्त। तर आता तुम्हाला काय करायचं, ॲपला ओपन करून घ्यायचं आहे। ॲपला ओपन करून सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि काय आपलं मटेरियल आहे अशा प्रकारे एकदम विषय असं गंभीर, ओके। हे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली जो फोटो आहे काय पहिल्यांदा तो फोटो तुम्हाला इथे अशा प्रकारे इथे तुम्हाला करून घ्यायचा ॲड, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही फोटो इथे ॲड केला की अशा प्रकारे बसतंय। परत एकदम स्टार्टिंगला यायचं, ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर मटेरियलमध्ये दिलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। म्हणजे आपलं सॉन्ग आहे ते बघू शकता, सिम्पली आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे पुढे ढकलत न्यायचा आहे आणि अशा प्रकारे फोटोला इथं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, ठीक आहे, बघू शकता। आणि पुढचा पार्ट फोटोचा जो आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। हां, तर हे झाल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, थोडं पुढे जायचं आहे, तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल, सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं बॅक येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं बीट दिसते, तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला दाखवतो इथं, तुम्ही नीट लक्ष द्या। हे जे बीट दिसत आहेत काय, तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे जिथं बीट चेंज होते बरोबर तिथे यायचं, बघू शकता अशा प्रकारे बरोबर जिथं बीट चेंज होते तिथे यायचं आणि फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे। एकदम सोपा विषय, बरोबर जिथं चेंज होते तिथे तुम्हाला फोटोला फक्त स्प्लिट करायचं आहे, ठीक आहे। तर मी फोटोला सर्व स्प्लिट करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या। तर तुम्ही इथं बघू शकता सर्व व्यवस्थित मी करून घेतलोय। आता फक्त काय करायचं आहे, तर जे आपलं व्हिडिओ होता त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, व्हिडिओला डिलीट करायचं। आपण सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेतलंय, आता व्हिडिओची काही गरज नाही। आता एवढं असं झालं तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, डायरेक्ट पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक केलं की थोडं अशा प्रकारे पुढे जायचं आहे, तुम्हाला इथं एक फिल्टरचं ऑप्शन दिसेल, फिल्टरवरती क्लिक करायचं आहे। फिल्टरवरती क्लिक केलं की थोडं पुढे जाऊन तुम्हाला रेट्रोवरती यायचं आहे आणि रेट्रोमध्ये तुम्ही इथं बघू शकता येलो स्टोन काहीतरी असेल, येलो स्टोन इफेक्ट तुम्हाला इथे लावून घ्यायचा आहे। सिम्पली ह्याची जी स्ट्रेंथ आहे पूर्ण वाढवायची आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे थोडं पुढे जायचं, तुम्ही बघू शकता ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन याचं पूर्ण कमी करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर एवढासा विषय होऊन जाईल। एवढंसं झालं की तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला इथे जे ट्रान्झॅक्शन दिसते दोन फोटोच्या मध्ये त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला प्रोमध्ये तुम्हाला इथं फुल आउट अशा एक ॲनिमेशन दिसून जाईल, तुम्ही तो म्हणजे नीट लक्ष देऊन बघितलं दिसतंय जो, तर मी पण हुडकतो, ओके। आणि नाही सापडलं कॅमेरामध्ये यायचं, कॅमेरामध्ये पुल आउट दिसतंय, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करून घ्यायचं, सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता एवढासा सगळा विषय होऊन जाते, ओके। हां, आता एवढं सगळं झालं का, एवढं झालं की तुम्हाला द्यायचं इथे ॲनिमेशन, काय करायचं, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं
आणि इनमध्येच तुम्हाला इथं बघू शकता रॉक व्हर्टिकलचं जे ॲनिमेशन दिसते सिम्पली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, अशा प्रकारे क्लिक करा आणि सर्व फोटोवरती तेच द्यायचे बरं का. इथून पुढं सर्व जेवढे काय फोटो आहे त्याच्यावरती रॉक व्हर्टिकल एवढंच ॲनिमेशन द्यायचं. रॉक व्हर्टिकल बघू शकता इथं आहे. सिम्पली सर्व फोटोवरती रॉक व्हर्टिकल देऊन टाका. मी सुद्धा देऊन टाकतो. तर सगळीकडे मी रॉक व्हर्टिकल दिलं, तुम्ही बघू शकता सगळीकडे रॉक व्हर्टिकलचं ॲनिमेशन देऊन टाकले. आता एवढंसं सगळं झाल्यावर काय करायचं माहिती आहे काय, आता एकदम सोपा विषय हो, काय एकदम असा सोपा विषय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, हे जे स्टार्टिंग म्हणजे लास्टचा फोटो आहे त्या लास्टच्या फोटोपाशी यायचा. लास्टच्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये क्लिक करून बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. ठीक आहे, बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं इथं प्रोमध्ये. ठीक आहे, आणि प्रोमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ग्लोईंग डबल हा जो आपला इफेक्ट दिसतोय. सिम्पली हा ग्लोईंग इफेक्टचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे दिसतंय. मग हा विषय एकदम असा कडक. ओके, हां, तर एवढं असं झालं की काय करायचं तुम्हाला परत यायचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला येऊन तुम्हाला परत इकडे बॅक यायचं, पूर्ण बॅक यायचं. आता इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं आता ओपनिंग अँड क्लोजमध्ये यायचं. तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजमध्ये हॉलोब्रोड इफेक्ट दिसते. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि स्पीड जो आहे तो तुम्हाला पूर्ण असा इकडं 75-77 करून 80-84 करायचं. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, या अशा प्रकारे एकदम विषय दिसेल भारी. आता हे असं झालं की काय करायचं माहिती आहे का, इथं सगळा विषय समजायचो. पण एक काम करायचं ते म्हणजे काय, याचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे लेन्समध्ये आणि लेन्समध्ये तुम्हाला एज ग्लो नावाचा एक इफेक्ट दिसून जाईल. सिम्पली तुम्हाला एज ग्लो नावाचा जो इफेक्ट आहे हा बघू शकता EDG सिलेक्ट करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्टमध्ये तुम्हाला ह्याला जे काही ते 10 ठेवायचं, पूर्ण 10-9 ठेवायचं. ओकेवरती क्लिक करायचं आणि याची जी लेंथ आहे ती पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ तेवढी ठेवायची, लास्टपर्यंत ओढत आणायचा अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे कसं विषय गोरा होतोय थोडा, फक्त बाकी विषय म्हणजे असं एक फोटो गोरा होतोय फक्त, बाकी काही नाही. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला तुम्हाला जे काही ते इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मटेरियलमध्ये दिलेला एक PNG आहे तो PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या PNGला अशा प्रकारे 2 बोटं धरून थोडं मोठं करा आणि बरोबर जे काय आहे ते बरोबर इथं फोटोच्या वरी अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. ठीक आहे, लेंथ काय सोपा विषय आहे, आपला जेवढा व्हिडिओ तेवढंच ठेवायचं, बाकी विषय नाही. ओके, बाकी असं एकदम असं गंभीर असं काच गिरणं विषय संपला. ओके, बघू शकता अशा प्रकारे एकदम असं खतरनाक दिसते. आता एवढंसं झालं की व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट, असं म्हणजे एकदम असं खतरनाक पद्धतीनं 1080 मध्येच एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. ओके, बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक मारून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.